आपल्याकडे फक्त 2 तास आहेत आणि एक चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. आणि एक प्रतिनिधी आमच्या पण येऊ द्या, कारण नाव संबंध खूप गरजेचं आहे की मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, इमॅजिंग प्लेयर असे एक तुमच्यासाठी ट्रॉफीज आहेत, त्यासाठी नाव संबंध खूप गरजेचं असेल. तांडेल अँड स्वागी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. भूपेश तांडेल मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, ज्याने पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. आणि सागर एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि शार्दूल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. चला पटापट मॅच करायची आहे, कारण अजूनही आपण राहिले तर 5 सामने आहेत आणि आपल्याकडे 2 तास. सायकला तो भूपेश तांडेल, शार्दूल आणि तो सागर. सर बोलिए बोलिए बोलिए, स्टार्ट करो फास्ट फास्ट. ये सामने भूपेश और ये सागर. Bhupesh on the striking side, Sagar on the non-striking side. And Shardul bowling. The first ball from Shardul. Best of luck, bottom. Shardul bowling too. First ball, single run between the wickets. श्री गणेश केला होतोय. भूपेश तांडेल आपण पाहू शकताय, तर पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला होता. एका बाजूने सागर जरूर पाहायला मिळतोय. शार्दूल गोलंदाज शार्दूल ठाकूरची आठवण केली जाईल का? पालघर जिल्ह्याचा तो आपण खेळाडू माहीम. यावेळेस मात्र बॅटची एज लागले, चेंडू फाईन लेग रेझन मध्ये जातोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. पाक मिल्का बागची आठवण येते, परंतु चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार हातोय चौकार. या चौकार निशी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या 5 रन्स. या बेस मात्र एनफिल्डच्या वरून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. सागर यांच्या बॅट मधून येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार चौकार, 4 धावा. संख्या 9 धावा या फलकावर. चेतन जे डान्स करतील, त्यांचं फेवरेट सॉन्ग जेव्हा येईल तेव्हा ते डान्स करतील. शार्दूलवर मात्र हल्ले चढवले जात आहेत. फुलल्यांचा झेंडू होता. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स क्षेत्ररक्षण करतायत. थोडंसं फंबल होत आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. क्या बात है, सुपर रन इन द बेटिंग. चांगला तालमेल पाहायला मिळतोय. सर जी क्या कहेंगे इस बल्लेबाजी के बारे में? बोलिए बोलिए. What a run between the wickets. Nice runs, 2 runs completed. What a good surprise. Shardul bowling. 4 चेंडूची समाप्ती झाली. 11 धावा या फलकावर. शार्दूलवर हल्ले चढवले जात आहेत. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. यावेळेस मात्र कमबॅक केलंय. थोडंसं चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातं. विकेट किपर मात्र चांगलं काम करताना पाहायला मिळतात. Good ball from Shardul. व्हेरी वेल कमबॅक मिस्टर शार्दूल. शेवटचा चेंडू असेल 11 धावा या फलकावर. सागर सुपर फलंदाजी पाहायला मिळते. एका बाजूने मागच्या मॅचचा हिरो भूपेश तांडेल. फुलल यांचा चेंडू होता. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चुकी केली जात आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. बघा, कसल्याही प्रकारची घाई करण्याची आवश्यकता नाहीये. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती झाली. 12 धावा बिनबाद एसडीचे. Nikhil bowling.
Okay. Sagar on the batting strike. Nikhil on the bowling side. Sagar hoping something good. Wide from Nikhil. तर सागर यांनी मात्र 3 चेंडूवर 3 लगातार षटकार ठोकतायत. तर नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय. आधी किशोरजीनं प्राईज लावलं होतं, आता ऊर्जा देत आहेत ते सागरला. सबकी बारी आएगी. नामदेव पाटील यंदाच्या वर्षात त्यांचा फॉर्म नाही आहे, गेल्या वर्षी त्यांचा चांगला फॉर्म होता. तर 3 चेंडूवर 3 षटकार ठोकतोय. तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून. सागरसाठी मात्र कॅश प्राईज आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा, 13 रन विदाउट लॉस. Sagar batting. Nikhil on the bowling side. What a good shot by Sagar. What a good six from Sagar. What a nice shot. काम करतोय, परंतु इथे ते डगमगता चांगली गोलंदाज होते निखिल यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बेट केलातोय सागर. वेट अँड वॉच करावं लागेल. No runs. What a bad luck. Nikhil trying his best. Hoping something. Hoping for a wicket. 19 रन स्कोर कार्ड. धावसंख्या जाऊन पोहोचते 19. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं खराब क्षेत्ररक्षक मारला तर चांगला बॅकअप येतोय. बैकअप नहीं मिलेगा तो आपका पैकअप होगा. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला जाईल का, परंतु मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघतोय दुसऱ्या धाबेसाठी. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांशी धाव फलक पुढे जाते. धाव संख्या जान पहुंचे 22 रन स्कोर कार्ड. सर जी क्या कहेंगे जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है? बैटिंग की अभी विनिंग की साइड देखते हैं, जीतने की पूरी अपेक्षा है. यावेळेस मात्र बॅटचा टो लागतोय, चेंडू निघून जातोय. विनिंग रन लॉंग लेग रिजन मध्ये येतोय हा खणखणीत दमदार चौकार 4 धावा. पंचवीस 26 धावा या फलकावर. आता शेवटचे 6 चेंडू आहेत. 26 रन कुल मिलाकर रन संख्या 2 ओवर की समाप्ति की बात. अभी भी 6 गेंदे शेष है. क्या कहेंगे जिस प्रकार से बल्लेबाजी हो रही है सर? समथिंग नाइस, टफ, वेरी नाइस, टफ. बोथ द टीम्स आर ऑन द वेरी हॉट पोजीशन. बोथ आर ट्राइंग देयर बेस्ट, लेवल बेस्ट टू विन. तो सामना गर्म हुआ है. हमारे साथ प्रवीण जी भी जुड़ेंगे. गेंदबाज आते हुए प्रकाश का परेशान क्या माहिती. अंपायर हमारे बोर्ड उड़ते हुए ये वाइड गेंद का इशारा आता हुआ. रन संख्या 27 रन कुल मिलाकर रन संख्या. अच्छी गेंदबाजी करनी होगी आपको. बॉलिंग यावेळेस मात्र वेट अँड वॉच केलंय. चेंडूला मात्र पाठवलंय. 6 धावांची मोहर उमटवतोय मिस्टर स्वागी सागर.
बाबा किशोरजीला मात्र लेग अंपायर उभं करायला लागेल आता, कारण दोन्ही बाजूने डान्सिंग अंपायर. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फंबल होत आहे. धावसंख्येचा पोहोचवला आतापर्यंत 34 रन्स, 34 धावा या फलकावर. What a dance by the Empire. What a superb thrilling. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 36 रन स्कोर कार्ड विदाउट लॉस. अजून एकही विकेट्स गमावला नाहीये. ही जमेची बाजू आहे टायटन्स रायझिंग या संघाची. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाज गोलंदाज मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु क्षेत्ररक्षक पुढे येतोय तुतुमय. ते मात्र पंच काय सिग्नल देत आहेत तर नो चेंडूचा इशारा येतोय, म्हणजे 2+1. What a loss. Both the players trying to catch but left it. Was sad, very sad. 39 रन स्कोर कार्ड. 39 on the scores card. 2 more balls. 39 रन संख्या, धावसंख्या 39. माफ करा, हा नो चेंडू नाहीये, कॅन्सल केला जातोय. 38 धावा या फलकावर. शेवटचे 2 चेंडू आहेत. आखरी 2 गेंदे शेष. रन संख्या 48. पुन्हा एकदा हवाई सवार करण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 39 रन्स. छोट्या मुलांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. तर शेवटचा चेंडू असेल. Last ball to go. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव कंप्लीट केलेला अमित पुढे अंकित पुढे सरसावतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3 षटकाची योग्यरित्या समाप्ती होतय. 41 धाब्यांची पार्टनरशिप दोघांनी रचलंय आणि 42 धावांचं लक्ष असेल ते विजयासाठी. 42 win. हॅलो, चला 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. मॅचला सुरुवात होतोय. 42 धावांचं लक्ष जरूर ठेवलं गेलं एकंदरीत. चला चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये. मॅचला सुरुवात होईल. विकास आणि शार्दूल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
42 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 14 धावा प्रति षटक तुम्हाला इथे उभ्या करायच्या आहेत. Shardul on the batting strike, Vikas on the non-batting strike. Bhupesh Tandil bowling. तर 42 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. शार्दुल अँड विकास. शार्दुल आणि विकास. बॉलर भूपेश. 42 धावांचं लक्ष आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला सुरुवात होतोय. पहिला चेंडू यावेळेस मात्र झेल टिपण्याची संधी होती. कॉटन बोल्ड परंतु झेल निसटला होता कारण Shardul. चेंडू फेकला आणि विदिन सेकंदामध्ये हातामध्ये आला होता. वेळ नव्हता जास्त कलेक्ट करण्यासाठी परंतु चांगला प्रयत्न केला होता. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताळला जातोय. Field from the bowler. भूपेश पुन्हा एकदा. शाबेस माता शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे पूर्ण केलेला श्री गणेश केला जातोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 42 धावांचं लक्ष आहे. डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला चांगल्या माइंडमध्ये मात्र फलंदाजी करावी लागेल. तर भूपेश एक अष्टपैलू खेळाडू. या मॅचमध्ये सागरने मात्र जबरदस्त फलंदाजी केली. त्याला तितकीच साथ भूपेशने दिली. बॅटच्या रडारवर मात्र चेंडू येत नाहीये. प्रयत्न चांगला केला जातोय. विकास थोडंसं स्माईल चेहऱ्यावर पाहायला मिळतंय. Vikas batting. Shardul on non-batting. 3 चेंडूची समाप्ती झालंय. एक धावी फलकावर थोडीशी सुरुवात धीम्या गतीने. सुपर स्ट्रायकर सुपर कामगिरी करावं लागेल या मॅचचा विचार केला तर. पुन्हा एकदा यू मिस आय डेफिनेटली. टेस्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फर्निचर डॅमेज केलं जात आहे यस्तीचे. सौरभ नए बल्लेबाज बीच मैदान में जाते हुए एक विकेट का पतन होता हुआ. 1 रन पर थोड़ी सी खराब शुरुआत होते हुए 42 रन का टारगेट जरूर रखा गया. भूपेश अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पे. ह्या वेळेस मात्र क्या बात आहे. पंचाकडे पुन्हा एकदा लाऊड अपील जरूर केला जातोय. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते भूपेश यांच्या माध्यमातून. Saurabh bowling. Bhupesh on the batting side. Saurabh batting to Bhupesh. Let us see something good from Bhupesh. Super batting. What a good catch. अरे नो नहीं है. आउट है. नो नो. मिलिंद गोल मार्कवर सज्ज झाला आहे. मिलू ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. विजयजीसाठी मात्र पारितोषिक आलाय. 2 जर झेल टिपतायत विकेट किपरच्या मागे तर 500 रुपयाचा कॅश प्राईज नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून असेल.
विजयजीसाठी मात्र बक्षीस आलंय. 2 झेल टिपतायत विकेट किपरच्या मागे, तर 500 रुपयाचं कॅश प्राईज नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून असेल. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल फक्त 3 धावा. आता अडचणीत आहे सुपर स्ट्रायकर्स हा संघ. संकट मोचे कोण ठरेल, ना कद बडा ना पद बडा, संकट में खड़ा वही सबसे बडा, लेकिन सबसे बडा रुपया. आताच्या जमान्यात आपण पाहतो यावेळेस एक धाव दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट जर हिट लागतोय तर फलंदाज बाद झाला असता, परंतु 1 शॉट रन. बघा पंचांचं अचूक लक्ष आहे, एकच धाव असेल. एक शॉट धाव पाहायला मिळतंय. Running between the wickets. धीरज पाटील चांगल्या पंचांच्या भूमिकेत आज दिवसभरात चांगली पंचांची भूमिका. त्यानंतर आमचे डान्सर पंच आहे चेतन. शापवेस काय घडलं जात आहे तर अष्टांच्या वरून जातो की काय चेंडू, परंतु पंच लेट टू लेट परंतु अपडेट पाहायला मिळतात. वाईट चेंडूचा इशारा होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. फाईट अँड स्कोर कार्ड 5 धावा या फलका लागत आहेत. एकंदरीत 42 धावांचा पाठलाग होतोय. थोडासा पिछाडीवर आहे कारण दुसरं षटक मार्गस्थ आहे. हवाई सफर घडवणं गरजेचं असेल. बिग हिट यावेळेस मात्र येईल का, क्षेत्ररक्षक आहे. सुपर झेल टिपता टिपता चेंडू मात्र निघून जाते आउट ऑफ पार्क 6 धावांसाठी. झेल टिपण्याची संधी होती. What a huge six it was, very nice. कार्तिक मांगेला मात्र चांगलं कॅमेरा वर्क करतायत आजच्या दिवसात. थोड्याच दिवसात दमन दौरा असेल त्यांचा. दुबई रिटर्न 9 तांडेल. बघा आमच्या पालघर जिल्ह्याची एक टीम कतार येथे गेलंय. सी लाईव्हची टीम यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विकेट क्रमांक 3 डाऊन होतोय. हे जुनी Bad luck for Shadul. हे नाव बघ कॅमेरा आहे. हे नाव बघ. कार्तिक नाव चेक बघ काय ते धर्मेंद्र कोण ठेवतो. यस धर्मेंद्र मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धर्मेंद्राची एंट्री आपण पाहिलंय पिक्चर मध्ये, पण या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. धर्मेंद्र चुन चुन के मारो भाई, चुन चुन के मारो. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय भूपेश तांडेल पुढे. तत्पूर्वी एकच धाव असेल, एक पेक्षा काही नसणार आहे. धावसंख्येत पोहोचतोय 12 धावा. अजूनही 30 धाब्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे तुमच्याकडे अजूनही 6. Dharmender open his account by 1 runs. Superb entry. 6 गेंदे 30 रनों की जरूरत. 12 चेंडू मागे 12 धावा झाल्यात आणि आता 6 चेंडू मागे 30 धावा, म्हणजे 5 बिग हिट करावे लागतील. चांगला प्रयत्न केला होता परंतु पंच दोन्ही आज समांतर करतायत. चेतनजी धावसंख्या 1 ने फ्लाय होत आहे 13 धावाच्या फलकावर. Wide from the umpire. रोहन गोल मार्कवर सज्ज झालाय. शापवेस मात्र सुपर गोलंदाजी धीम्या गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय. 5 चेंडू आणि 5 चेंडूवर 5 बिग हिट ठोकावे लागतील. 29 धाब्यांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा. Wide from the umpire.
lot of hits required from the batting side. And trying for a 4. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. सिंगल येत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 15 रन्स 15 धावाच्या फलकावर. 4 balls remaining, 27 runs to win. Superb hit. Oh, what a good catch. Superb. Leaving no chance for the batting side. What a good fielding. Batsman कोण आहे बघा? नाव फोकस कर. Three ball 27 and one more. Super 4. Three runs to win. One ball, 23 runs. It requires a miracle to win, but there are no chances. Oh, bad luck. Finish. Win. Titan Rising winning. What a great win by Titans.